आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए पुढ्या मला वासाचा साबण दे माझा। काजू साबण दे रे म्हातारीला। तुम्ही तुझं नाव घेतलं तू दे। अरे मी गेम खेळतोय, तू दे की। अरे मी काजू खातोय तू दे ना मग। अरे काजू तू दुकानातच काम करतो ना, मग दे ना तू। तू दिला मग काय फरक पडणार रे तू। मग तू दे ना, तुला काय फरक पडतोय द्यायला? तू दे बाबा, माझा वेळ नको ए तू दे काजू माझी तर मला। अरे मुडद्यानो देताय का नाही तर तुमचा मुडदाच बसवीन बघा। तुम्ही जर दिला नाही ना तर तुमची खायची बॉम्ब आणि हागायची तरपड करीन। लाज नाही लाज्याला आणि त्याला लाव भज्याला। कामना धंदा हर हर गोविंदा अशी गत आहे तुमची। दे लवकर मला साबण। ए काजू, अरे म्हातारीला चिडली आहे। शिव्या देऊन देऊन कानात रगत काढायच्या आधी साबण दे बाबा। पण मला काय माहिती वासाचा साबण कुठला आहे ते। अरे तिला कुठं दिसतंय तेव्हा, दे कुठला पण। अरे दे की लवकर साबण। दे ना। नरवाजी ठेव घे तुझा साबण। अरे तुझं काय डोळे जळले का फुटलेत रे? तुला वाचायला येतं का नाही? घेऊन आहे माझा वासाचा साबण, दुसरा दिलायस। हिला कसं काय कळलं? हिला तर दिसत नाही। अरे हो, मला वासावणं कळतं। आता हे बघ, तू 3 दिवस झाले हे शर्ट घातलाय का नाही? त्याचा वास मारतोय बघ 3 दिवसाचा। खरंच केला का? अरे बातमी वाचली का? हे बघ, शेजारच्या गावात एक टेलर आलाय, त्याला देव माणूस म्हणतात सगळी। अरे काढलंच का त्या मुडद्याचं नाव? त्याची किरडी ढासाळी लवकर, त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याचं मड गेलं मसनात, चेहरा भोळान भानगडी सोळा। अरे तो मी आला ना तर त्याच्या पिंडाला कावळा बी शिवणार नाही। तोंडावर गोडन मनात फोडा असं आहे त्याचं झालं वाटोळं लवकर। तो कवा केसानं गळा कापल ना तर तुम्हाला कळणार बी नाही। त्याच्या नादाला लागू नको। कशाला त्या मुडद्याचं नाव काढलं रे? नको मला तुमच्या दुकानातला साबण। चालले मी। अजब, अरे या म्हातारीला तर दिसत नाही ना, मग ते देव माणसाबद्दल एवढं कसं काय बोलली ती? दादा, ही म्हातारी साधी सुधी नाही। जे आपल्याला दिसत नाही ते तिला दिसत। डेंजरस आहे ही म्हातारी। होय की। राजूताई, राजूताई लवकर बाहेर ये। राजूताई काय झालं? तुझं पत्र आलंय। पत्र? भागू, अगं माझी निवड झाली। राजू, अगं कसली निवड? अक्का, आपण दोघांनी नाही का तो अर्ज भरला होता महिला सशक्तीकरणाचा मेळावा आहे, त्यात माझी निवड झाली। वहिनी तिकडे व्यवसायातले बारकावे शिकवणार होते, आता मला तिथे जाता येणार आहे। राजू, खरंच खूप चांगली बातमी आहे ग। आता यातून तुझ्या प्रगतीचा वेग आणखीन वाढेल बघ। हा, थांबा, कोणी कुठे जाणार नाही। काय चाललंय तुमचं? काय ग, कसला मेळावा, कुठं जायचंय? मला पण कळू द्या ना। अरे सूर्य, आपण फिरायला गेलो होतो ना, तेव्हा राजूने बिझनेस वर्कशॉपसाठी एक फॉर्म भरला होता। आता यातून ना तिला बिझनेस मधल्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल। होय, मग त्यासाठी काय बाहेर जावं लागणार आहे का? हा पुण्याला। आणि
आठवडाभर तरी राहावं लागल. पुण्याला सूर्या रे असं काय करतोयस? किती वेळ असा घाबरून तिची प्रगतीची वाट रोखून धरणार आहेस तू? तिचं नशीब जर तिला तिकडे घेऊन जात आहे तर तू प्लीज आता तिला अडवू नकोस. आणि तू ना अजिबात काळजी करू नकोस. तिची राहण्याची पूर्ण सोय केलेली, पूर्ण चौकशी सुद्धा केलेली, त्यामुळे अगदी सेफ राहील ती. तू आता फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तिला हो म्हण बस. दादा मला जायचंय तिकडं. अरे इथं राहून ना गावात राहून काहीच शिकता येत नाही. आणि त्या वर्कशॉपला मला लय शिकायला मिळेल. मला जाऊ दे ना. आपण तू नाही म्हणलास तर नाही जाणार मी. पण दादा मला जायचंय. नाही, अजिबात नाही. अजिबात तुला जाण्यापासून अडवणार नाही मी आता. खरंच दादा? हो जा. आपण मला आधी सांगा, राजूची राहण्याची सोय काय केली? खाण्यापिण्याचं सगळं व्यवस्थित असेल ना तिचं? आता शिकायला निघाले म्हणल्यावर वातावरण पण नीट पाहिजे ना. ती कशी जाणार आहे, कुठं राहणार आहे, खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित असेल का नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तर मला पाहिजे, तरच महिना जायचं. बर देते. राजू, या मेळाव्यात चाललीस का नाही, तिथं सगळ्यात हुशार तूच असणार आहेस, मला खात्री आहे. तिथं जा आणि नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून ये. इथं आलीस की तुझा व्यवसाय एवढा मोठा झाला पाहिजे, एवढा मोठा झाला पाहिजे, आसपासच्या गावात तुझंच नाव झालं पाहिजे. आत्ते, माझं तर एकच स्वप्न आहे. माझ्यामुळे माझ्या दादाचं नाव मोठं झालं पाहिजे. नक्की होईल, माझा आशीर्वाद आहे. राजू, आणि अगदी मन लावून शिक काय. हो वहिनी. आणि तुम्ही काळजी घ्या आणि माझी आठवण काढा. मला रोज उचक्या लागला पाहिजे तिकडं. राजू ताई, आम्ही आठवड्याभर तुला लय मिस करणार आहे. राजू, ऑल द बेस्ट. हा तेच. राजू, निघायचं का? चला. नीट जा. दाजी तुळजा, मी राजूला एसटीत बसून येतो. दाजी हे बघा, असं नका करू. माझं ऐकून घ्या पहिलं, मग जावा कुठं जायचंय ते.